नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली अशा नवनाथ कथासार पारायणबद्दल जाणून घेणार आहोत। नवनाथ म्हणजे नवयोगी जे भगवान दत्तात्रेय यांचे अंश मानले जातात। या पारायणामुळे जीवनातील संकट दूर होतात, मन शांती होते आणि आध्यात्मिक शक्ती वाढते। नवनाथ हे महान योगी होते। मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चरपटीनाथ, नागनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ आणि गहिनीनाथ हे सर्व नाथ संप्रदायातील श्रेष्ठ गुरु मानले जातात। त्यांनी लोकांना अध्यात्म योग आणि भक्तीचा मार्ग दाखवला। पारायण म्हणजे काय? पारायण म्हणजे एखाद्या पवित्र ग्रंथाचे नियमपूर्वक वाचन। नवनाथ कथासार पारायण केल्याने मनातील नकारात्मक दूर होते, घरात सुख शांती येते, इच्छा पूर्ण होतात, संकटातून मार्ग निघतो। हे पारायण श्रद्धेने आणि नियमाने केल्यास त्याचे फळ नक्की मिळते। पारायण कसे करावे? आता आपण पाहूया पारायण करण्याची योग्य पद्धत। सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, देवासमोर दीप आणि अगरबत्ती लावा, दत्तात्रेय आणि नवनाथांचा फोटो ठेवा, ओम नमो आदेश मंत्राचा जप करा, नवनाथ कथासार वाचन सुरू करा। पारायण 7 दिवस, 9 दिवस किंवा 11 दिवस करू शकता। रोज ठराविक वेळ ठेवा, मध्ये खंड पडू देऊ नका। पारायण करताना काही महत्त्वाचे नियम: मन शांत आणि एकाग्र ठेवा, मांसाहार आणि वाईट सवयी टाळा, खोटे बोलू नका, शक्य असल्यास उपवास करा, पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा। हे नियम पाळल्यास पारायण अधिक फलदायी ठरते। नवनाथ पारायणाचे फायदे: आर्थिक अडचणी दूर होतात, मानसिक ताण कमी होतो, घरात सकारात्मक ऊर्जा येते, आजारातून आराम मिळतो, सर्व इच्छा पूर्ण होतात। हे पारायण म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक साधना आहे। मित्रांनो, जर तुम्ही जीवनात शांतता, समाधान आणि यश मिळवू इच्छित असाल तर नवनाथ कथासार नक्कीच पारायण करा। विश्वास ठेवा, नवनाथांची कृपा तुमच्यावर नक्की येईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद। बोलो ओम नमो आदेश, अलख निरंजन।